ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हगवणे कुटुंबियांवर मकोका लावा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी। पिंपरीतील वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबियांवर मकोका लावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली असून पोलिसांनी तपास गांभीर्याने न घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। पाहूया ते पुढे काय म्हणतात। मला तर सगळ्यांना लेखीबारी असतात की ज्या पद्धतीनं एका सुनेचा म्हणजे सून शेवटी मुलीसारखीच असते आपल्या, हाल हाल करून खरं तर त्यांना नांदवायचं नव्हतं तर त्यांनी माहेरी पाठवायला पाहिजे होतं, तिकडे करायला नाही पाहिजे होतं। पण अशा एका सालस गुणवान मुलीचा जीव घेणं आणि जीव घेत असताना ज्या पद्धतीनं वर्ष 2 वर्षामध्ये या मुलीचा छळ केला, अतिशय लाजिरवाणं आहे, हृदयद्रावक, हृदयाला असं पिळवटून टाकणारं कृत्य जे झालेलं। कारण जे ते आपली मुलगी आहे तिच्या अंगावरचे वळ जर बघितले 34 खुणा आहे तिच्या अंगावर, 34 ठिकाणी वळ आहे आणि हा केलेला खून आहे, हा मर्डर आहे। हा पोलीस कोणी काही म्हणत असेल तर सगळ्यात झूट वार्ता आहे। संपूर्णपणे या हगवणे कुटुंबियांनी आणि त्यांचे ते कोण चव्हाण बिव्हाण या सगळ्यांनी मिळून केलेला हा खून आहे। कारण त्याच्या आधी सुद्धा त्यांच्या धमक्या आलेल्या आहे, वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं हा पूर्णपणे खून हे संघटित पद्धतीनं केलेला खून, एका व्यक्तीनं, सासऱ्यांनी किंवा नवऱ्यानी किंवा नंदीने सगळ्यांनी मिळून केला। तर अशा लोकांना सगळ्यात आधी मोका लावला पाहिजे। जीवनभर या जगामध्ये जेलच्या बाहेर यांना जागाच नाही आणि ही जागा त्यांना जेलमध्ये कायम राहिली पाहिजे, फासावर लटकले पाहिजे। अशा प्रकारची भूमिका मला वाटतं पब्लिक क्राय म्हणता याला जनतेची आहे, सगळ्यांची आहे आणि आमची सुद्धा आहे।